हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट सायन्स 1 स्टँडर्ड 10 चॅप्टर नंबर 2 आणि त्याचा आजचा आहे आपला पिरियड नंबर 3। आज पिरियड नंबर 3 मध्ये जो टॉपिक आपण लक्षामध्ये घेणार आहोत तो आहे डिमिट्री इवानोविच मेंडेलिव्स पिरियडिक टेबल। इन शॉर्ट मेंडेलिव्स पिरियडिक टेबलची कन्सेप्ट आपण लक्षामध्ये घेणार आहे। मेंडेलिव्स पिरियडिक टेबलची कन्सेप्टच्या आधी आपण दोन कन्सेप्ट बघितलेले आहे। एक डोबेरायनरची कन्सेप्ट बघितली, त्याला लिमिटेशन्स आल्यानंतर न्यूलँडची कन्सेप्ट बघितली, त्याला पण लिमिटेशन्स आल्यानंतर मेंडेलिव्स हा एक अतिशय मेन सायंटिस्ट आला आणि त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मेंडेलिव्सच्या काळामध्ये 63 एलिमेंट्स हे माहिती होते आणि 63च्या 63 एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचं काम हे मेंडेलिव्सनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। मी दोन वाक्य सांगतो, ऐका। डोबेरायनर वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू क्लासिफाय द एलिमेंट। डोबेरायनर हा पहिला सायंटिस्ट आहे ज्यांनी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करण्याचा प्रयत्न केला। अँड मेंडेलिव्स वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू क्लासिफाय ऑल द नोन एलिमेंट ॲट हिज टाइम। त्याच्या काळामध्ये माहीत असलेल्या सगळ्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा मान हा कोणी मिळवलेला आहे तर मेंडेलिव्सनी मिळवलेला आहे। याला आपण मेंडेलिव्स पिरियडिक लॉ किंवा मेंडेलिव्स पिरियडिक टेबल या अर्थाने घेत असतो। इथे एक शब्द येतो पिरियडिक, म्हणजे पिरियडिसिटी। मग व्हॉट इज पिरियडिक और व्हॉट इज पिरियडिसिटी? तर पिरियडिसिटी इट इज द फेनॉमेना। पिरियडिसिटी काय आहे? एक प्रक्रिया, एक फेनॉमेना आहे in which the properties are repeated after regular interval. Periodicity is a phenomena in which properties are repeated after regular interval. उदाहरणार्थ समजा आज आपण असं धरलं की आज शुक्रवार आहे, फ्रायडे आहे। मग विशिष्ट कालावधी गेल्यानंतर पुन्हा आपल्याला शुक्रवार फ्रायडे आल्याचं दिसून येईल। म्हणजे एक्झॅक्टली 7 दिवसाचा इंटरवल गेल्यानंतर पुन्हा शुक्रवार आला, पुन्हा 7 दिवसाचा इंटरवल गेल्यावर पुन्हा शुक्रवार आल्याचं दिसेल। म्हणजे जी गोष्ट विशिष्ट कालावधीनंतर रेग्युलर इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा येते त्याला पिरियडिसिटी असं म्हणतात। म्हणजे शुक्रवारचा पुन्हा शुक्रवार येणे, पुन्हा शुक्रवार येणे ही झाली पिरियडिसिटी। दुसरं उदाहरण घेतो। समजा आपण असा विचार केला की हा जो महिना आहे हा सध्याला सुरू आहे जुलै महिना। विशिष्ट कालावधी गेल्यानंतर पुन्हा जुलै महिना आल्याचं आपल्याला दिसेल, 12 महिन्यानंतर पुन्हा जुलै महिना आल्याचं आपल्याला दिसणार। म्हणजे याचा अर्थ हे जे महिने आहे हे सुद्धा रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम नंतर तेच आल्याचं दिसतं। म्हणजे ते सुद्धा कशामध्ये मोडले जातात? पिरियडिसिटीमध्ये। विचार केला तर सध्या पावसाळा सुरू आहे असं आपण म्हणू, मग पावसाळ्यानंतर त्या ठिकाणी हिवाळा, मग उन्हाळा, पुन्हा पावसाळा, अशा तऱ्हेने पावसाळा सुद्धा विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा येतो। जी गोष्ट विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा पुन्हा आल्याचं आपल्याला दिसतं त्याला म्हटलं जातं पिरियडिसिटी। लक्षात येतं ना मुद्दा? सध्याला समजा आपण विचार केला दिवस आहे, मग दिवसानंतर रात्र आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा दिवस, म्हणजे याचा अर्थ रिपिटेशन ऑफ डे अँड नाईट इज पिरियडिसिटी। रिपिटेशन ऑफ सीझन्स ऑफ इयर ही सुद्धा पिरियडिसिटी आहे। रिपिटेशन ऑफ डेज ऑफ अ वीक ही सुद्धा पिरियडिसिटी आहे। ठीक आहे ना? रिपिटेशन ऑफ मंथ्स ऑफ इयर ऑलरेडी सांगितलं आपण, ही सुद्धा पिरियडिसिटी आहे। मग व्हॉट इज पिरियडिसिटी? तर इट इज द फेनॉमेना इन विच प्रॉपर्टीज आर रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल। ज्या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की तीच प्रॉपर्टी विशिष्ट इंटरवल नंतर पुन्हा येते आहे, समजून घ्या तिथे कोणती फेनॉमेना काम करते आहे तर पिरियडिसिटी ही फेनॉमेना काम करते आहे असं म्हणायला हरकत नाही। आता या ठिकाणी आपल्याला मेंडेलिव्स लॉ हा लक्षामध्ये घ्यायचा आहे। मेंडेलिव्स लॉ मध्ये पहिला मुद्दा, मेंडेलिव्सच्या टाइममध्ये किती एलिमेंट्स नोन होते? 63 एलिमेंट्स। मी आत्ताच सांगितलं मेंडेलिव्सनी सर्वच्या सर्व एलिमेंटला क्लासिफाय करून दाखवण्याचा सन्मान मिळवलेला आहे। दुसरा मुद्दा मेंडेलिव्सच्या बाबतीमध्ये ही अरेंज द एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। अर्थात यात काही नवल नाही। डोबेरायनरनी, न्यूलँडनी सुद्धा एलिमेंट्सला अरेंज केलं होतं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। मी या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला लहानसा सांगतो, ऑड वन आउट म्हणून एक क्वेश्चन येतो बघा। 4 सायंटिस्टचे नावं दिलेले असतात, डोबेरायनर, न्यूलँड, मेंडेलिव्स आणि मोस्ले। मोस्ले आपल्याला शिकायचं आहे।
हे असे 4 सायंटिस्टचे नावं देतात आणि ऑड वन आउट करा म्हणतात. तर यातला मोस्लेला आपण बाजूला करत असतो. का बरं? कारण डोबे रायनर, न्यूलँड आणि मेंडेलिव्ज ऑल द 3 अरेंज द एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि जो नेक्स्ट सायंटिस्ट आपण शिकणार आहोत मोस्लेनी मात्र एलिमेंटला अरेंज केलं होतं इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आणि म्हणून मोस्ले बाजूला होणार आणि हे तिघं एका गटामध्ये जाणार. मग ऑड वन आउट कोण असेल? मोस्ले, बिकॉज ही अरेंज द एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आणि बाकीचे मात्र अरेंज द एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणून हे तिघं वेगळे आणि मोस्ले हा बाजूला झाल्याचं आपल्याला दिसेल. सध्या आपण मेंडेलिव्ज लॉ बघतोय. पहिला मुद्दा आपण सांगितला त्याच्या वेळामध्ये 63 एलिमेंट्स नोन होते. दुसरा मुद्दा आपण सांगितला ही अरेंज द एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. देन मेंडेलिव्ज फाउंड दॅट, हा लॉ आहे आता, मेंडेलिव्ज फाउंड दॅट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल. काय वाक्य आहे बघा, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स, हा शब्द महत्वाचा आहे, आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पिरियडिक फंक्शन? तर पिरियडिक फंक्शनचा अर्थ असा आहे की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल. एलिमेंटच्या प्रॉपर्टी रेग्युलर इंटरवल नंतर पुन्हा आल्याचं आपल्याला दिसून येतं. अजून स्पष्ट करून सांगतो उदाहरणाने. समजा आपण घेतला लिथियम. लिथियम नंतर विशिष्ट एलिमेंट गेल्यावरती मग येतो सोडियम. लिथियमच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टी सेम असतात. लिथियम नंतर 8 एलिमेंट जातात आणि 8 एलिमेंट गेल्यावरती येतो सोडियम. लिथियमच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टी कशा आहेत? सेम. म्हणजे आफ्टर रेग्युलर इंटरवल द प्रॉपर्टीज आर रिपीटेड, म्हणजेच पिरियॉडिसिटी आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे आफ्टर सोडियम पुन्हा 8 एलिमेंट गेल्यानंतर येतो पोटॅशियम. मग त्या पोटॅशियमच्या आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज सेम असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग तुम्ही म्हणाल की बा न्यूलँड आणि याच्यामध्ये काय फरक आहे? न्यूलँडनी पण तर हेच सांगितलं होतं की एव्हरी 8 एलिमेंट हॅव्हिंग एक्झॅक्टली सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ द फर्स्ट. पण दुसराही मुद्दा आपण न्यूलँडच्या बाबतीत सांगितला होता की न्यूलँड्स लॉ इज अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. मग याचा लॉ हा पुढे कसा काम करणार आहे लक्ष द्या. या पोटॅशियम नंतर मात्र एक रुबिडियम नावाचा येतो ज्याचं ॲटॉमिक नंबर आज आपण 37 सांगतो. तर हा आफ्टर 18 एलिमेंट आल्याचं दिसून येतं. म्हणजे बघा लिथियम नंतर 8 एलिमेंट गेल्यावरती सोडियम आला. सोडियम आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज सेम आहे म्हणजे प्रॉपर्टीज रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल म्हणजे झाली पिरियॉडिसिटी. सोडियम नंतर पुन्हा पोटॅशियम आहे, पुन्हा 8 एलिमेंटचा गट गेला आणि पुन्हा प्रॉपर्टी रिपीटेड झाल्या पिरियॉडिसिटी. इथे मात्र पिरियॉडिसिटीची डेफिनेशन बदलते. पोटॅशियम नंतर 18 एलिमेंट नंतर रुबिडियम येतो. रुबिडियम नंतर 18 एलिमेंट नंतर CS केशियम आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जे लोअर एलिमेंट्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हा जो रेग्युलर इंटरवल आहे दॅट रेग्युलर इंटरवल इज ऑफ 8 एलिमेंट. पण त्यानंतरच्या एलिमेंटसाठी मात्र रेग्युलर इंटरवल कितीचा आहे? 18 एलिमेंट. आणि म्हणून मेंडेलिव्हनी काय केलं, त्याच्या लॉमध्ये कुठलाच आकडा सांगितला नाही. जसं डोबेरायने ट्रायड म्हणजे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट आणि फसला, सगळे ट्रायड स्पष्ट नाही करू शकला. न्यूलँड्स ऑक्टेव एव्हरी 8 एलिमेंट हॅव्हिंग एक्झॅक्टली सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ द फर्स्ट हे सांगून फसला. कारण की पुढच्या एलिमेंटमध्ये असं दिसून आलं हायर एलिमेंटच्या बाबतीमध्ये की पहिला एलिमेंट आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या नव्हत्या. मेंडेलिव्हला हे लक्षात आलं आणि मेंडेलिव्हनी त्यामुळे मोघम शब्द टाकायचा ठरवला. पिरियॉडिक फंक्शन म्हणजे प्रॉपर्टीज रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल. आणि हा रेग्युलर इंटरवल कितीचा? तर रेग्युलर इंटरवल फॉर लोअर एलिमेंट, हे जे सुरुवातीचे अर्लियर एलिमेंट आहे त्यांच्याकरता हा रेग्युलर इंटरवल 8 एलिमेंट्स आहे आणि लॅटर ऑन करता तो 18चा आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जर का म्हटलं तर यानंतरचा रेग्युलर इंटरवल 32चा आहे. त्या काळामध्ये हे पुढचे एलिमेंट माहीत नव्हते म्हणून सध्या डिस्कस करत नाही.
परंतु सुरुवातीला रेग्युलर इंटरवल 8 एलिमेंट्स आहे की एव्हरी 8 एलिमेंट हॅव्हिंग एक्झॅक्टली सिमिलर प्रॉपर्टी टू दोज ऑफ द फर्स्ट लाईक अ न्यूलँड्स ऑक्टेव. पण इथे मात्र एव्हरी 18 एलिमेंट हॅव्हिंग एक्झॅक्टली सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ द फर्स्ट होतं, जे न्यूलँड्स ऑक्टेवमध्ये बसत नाही. म्हणून तर मेंडेलिव्हचा लॉ आलेला आहे. आणि मेंडेलिव्हनी रेग्युलर इंटरवलला असा काही विशिष्ट आकडा टाकला नाही. मेंडेलिव्हचं असं म्हणणं होतं की व्हॉट इज रेग्युलर इंटरवल फॉर द इनिशियल एलिमेंट, द रेग्युलर इंटरवल इज ऑफ 8 एलिमेंट, फॉर द मिडल एलिमेंट द रेग्युलर इंटरवल इज ऑफ 18 एलिमेंट, अँड वी कॅन से दॅट फॉर द लॅटर एलिमेंट दी रेग्युलर इंटरवल इज ऑफ 32 एलिमेंट. म्हणजे 32 एलिमेंट गेल्यावरती पुन्हा प्रॉपर्टीज रिपीटेड झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. तर दिस इज द कन्सेप्ट. काय पुन्हा लॉ लक्षात घ्या. केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. द पिरियडिक फंक्शन म्हणजे काय? द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेग्युलर इंटरवल? फॉर द अर्लियर एलिमेंट द डेफिनेशन ऑफ रेग्युलर इंटरवल इज ऑफ 8 एलिमेंट. फॉर द मिडल एलिमेंट द डेफिनेशन ऑफ रेग्युलर इंटरवल इज ऑफ 18 एलिमेंट. अँड फॉर द लॅटर ऑन एलिमेंट द डेफिनेशन ऑफ रेग्युलर इंटरवल इज ऑफ 32 एलिमेंट. आणि म्हणून आकड्याच्या भानगडीत न पडता त्यांनी रेग्युलर इंटरवल शब्द टाकला. आणि मग ज्याला केमिस्ट्री समजतं अशा विद्यार्थ्यांनी त्या रेग्युलर इंटरवलचा योग्य अर्थ घ्यायला पाहिजे की सुरुवातीच्या एलिमेंट करता 8चा रेग्युलर इंटरवल, नंतर करता 18चा आणि पुढच्यांकरता तो 32चा, असा शब्दप्रयोग हा मेंडेलिव्हनी आपल्याला मांडल्याचं दिसून येतं. मग काय लॉ आहे त्याचा? द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. That is, the properties of the element are repeated after regular interval. अशा पद्धतीने मेंडेलिव्हनी आपल्याला लॉ दिल्याचं दिसून येतं. मेंडेलिव्हनी काय केलं? त्या एक विशिष्ट प्रकारचा एक टेबल, एक चार्ट तयार केला एलिमेंटचा. हा जो चार्ट होता, या चार्टमध्ये त्यांनी समजा इथे लिथियम, मग बेरिलियम, मग बोरॉन, मग कार्बन, इथे सोडियम, मग मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, या पद्धतीने त्यांनी एलिमेंट्स बसवले. मग असा एक टेबल पूर्ण तयार झाल्याचं दिसलं. या टेबलमध्ये ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत, आडव्या ज्या रेषा आहेत, आडव्या ज्या रोज आहेत, त्यांना म्हटलं गेलं पिरियड. तर हा आहे पिरियड, बरोबर. आणि जे व्हर्टिकल कॉलम्स तयार झाले, हे जे व्हर्टिकल कॉलम आहेत त्यांना म्हटलं गेलं ग्रुप. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. तर मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हा जो एक बनलेला आहे, इट इज द टॅब्युलर फॉर्म, इट इज द टेबल इन फॅक्ट. हा एक चार्ट आहे एलिमेंटचा, ज्यामध्ये आडवे एलिमेंट बसवले आहेत, उभे पण एलिमेंट बसवले आहेत. हे जे आडवे जे बसवले गेलेले आहे यांना हॉरिझॉन्टल रोज म्हणजेच काय म्हटलं जातं? पिरियड. आणि हे जे उभे एलिमेंट बसवलेले आहे व्हर्टिकल कॉलम, यांना काय म्हणतो आपण? ग्रुप. काय बघितलंय आपण मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ मध्ये? लक्षात घ्या. पहिला मुद्दा सांगितला 63 एलिमेंट्स त्याच्या काळामध्ये माहिती होते आणि सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटचं त्यांनी क्लासिफिकेशन करून दाखवलेलं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी एलिमेंटला कसं अरेंज केलं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस त्यांनी अरेंज केलेला आहे. तिसरा मुद्दा, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. या पिरियडिक फंक्शनचा अर्थ काय? द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट रिपीटेड आफ्टर रेग्युलर इंटरवल. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेग्युलर इंटरवल? तर सुरुवातीच्या एलिमेंट करता 8 एलिमेंटचा गट म्हणजे रेग्युलर इंटरवल, मधल्या एलिमेंट करता 18 एलिमेंटचा गट म्हणजे रेग्युलर इंटरवल, आणि शेवटच्या एलिमेंटसाठी 32 एलिमेंटचा गट म्हणजे रेग्युलर इंटरवल. याचा अर्थ इथे लिथियम नंतर 8 एलिमेंट गेल्यावर सोडियम येतो. लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज सेम. सोडियम नंतर 8 एलिमेंट गेल्यावरती पोटॅशियम येतो. सोडियम आणि पोटॅशियमच्या प्रॉपर्टीज सेम. म्हणजे इथे रेग्युलर इंटरवल 8चा आहे. पण पोटॅशियम नंतर मात्र 18 एलिमेंट गेल्यावर रुबिडियम येतो. त्याच्या पोटॅशियमच्या आणि रुबिडियमच्या प्रॉपर्टी सेम आहे. म्हणजे याचा अर्थ इथे रेग्युलर इंटरवल 8चा नाही, कितीचा आहे? 18चा आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. अशा तऱ्हेने मेंडेलिव्हनी त्याचा लॉ आपल्याला दिलेला आहे. आणि मेंडेलिव्हनी नंतर काय तयार केला? तर एक टॅब्युलर अरेंजमेंट तयार केली. द टॅब्युलर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट विच इज कॉल्ड ॲज पिरियडिक टेबल. त्याला काय म्हणतो आपण? पिरियडिक टेबल. आणि या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम दिसतात. तर हॉरिझॉन्टल रोज जे आहे त्यांना काय म्हटलं त्यांनी? पिरियड. आणि व्हर्टिकल कॉलम जे आहे त्यांना काय म्हटलेलं आहे? ग्रुप.